Hello friends, today we will observe the resolving power of a microscope. मायक्रोस्कोपचा रिझॉल्विंग पॉवर आपण कसा फाइंड आउट करू शकतो. त्यामध्ये आपण जर ऑब्जेक्ट हे नॉन ल्युमिनस घेतलेले असताना रिझॉल्विंग पॉवर काय असेल आणि ऑब्जेक्ट जर सेल्फ ल्युमिनस असतील तर मग रिझॉल्विंग पॉवर आपल्याला कशा पद्धतीने फाइंड आउट करता येणार आहे हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. फर्स्ट, रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप ऑब्झर्व करत असताना आपल्याकडे एक रे डायग्राम इथं ऑब्झर्व होते की ज्याच्या थ्रू आपल्याला मायक्रोस्कोपचं आपल्याला इथं ऑब्झर्वेशन मिळणार आहे. मायक्रोस्कोप थ्रू जे काही ऑब्झर्वेशन मिळेल हे कशा पद्धतीचं असणार आहे याचं हे थोडक्यात डायग्रामॅटिकल पॉईंट असणार आहे. बघा, इथं आपण दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहेत, ओ अँड ओ डॅश, आणि ए बी हा ऑब्जेक्टिव्ह आहे. मायक्रोस्कोपचा हा ऑब्जेक्टिव्ह आहे जो की ओ डॅशच्या समोर आहे, किंवा ओ डॅश हे दोन ऑब्जेक्ट जे की ए एवढ्या डिस्टन्स स्मॉल ए या डिस्टन्सने सेपरेट झालेले आहेत. हे दोन्ही ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टिव्हच्या समोर, ऑब्जेक्टिव्ह इज दी ए बी, हे आपले दोन ऑब्जेक्टिव्ह आहेत. या दोन ऑब्जेक्टिव्ह या ए बी या ऑब्जेक्टिव्हच्या समोर हे दोन ऑब्जेक्ट आपण इथं प्लेस केलेले आहेत. ओ डॅश हे आपण दोन ऑब्जेक्ट प्लेस केलेले आहेत आणि यांच्यामध्ये डिस्टन्स आहे ओ डॅशमध्ये डिस्टन्स आहे ए. ज्यावेळेस आपण ह्या ऑब्जेक्टिव्ह थ्रू हे दोन ऑब्जेक्ट ऑब्झर्व करणार आहोत, आपल्याला स्क्रीनवरती, किंवा आपण त्या मायक्रोस्कोपच्या आयपीस लक्षात घेऊया स्क्रीन, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही पर्टिक्युलर ऑब्झर्वेशन मिळणार आहे. पण ते होत असताना या ऑब्जेक्ट्सकडून ज्या लाईट रेज ट्रान्समिट होणार आहेत, तर त्या लाईट रेज या स्पेसमधून ट्रॅव्हल होत आहेत अप टू ऑब्जेक्टिव्ह. मग हा ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टिव्ह या दोघांमध्ये जो काही एम्प्टी स्पेस आहे, त्या एम्प्टी स्पेसमध्ये पर्टिक्युलर असं मटेरियल फिल केलेलं असतं, पर्टिक्युलर मीडियम तिथं आपल्याला ऑब्झर्व होतं की ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे एन. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल एन. जसा लाईट वेव्ज या ऑब्जेक्टिव्हकडून इमिट केल्या जातात टुवर्ड्स दी ऑब्जेक्टकडून ऑब्जेक्टिव्हकडे ज्यावेळेस लाईट वेव्ज ट्रान्समिट होत आहेत, इमिट होत आहेत, दी वेवलेंथ ऑफ लाईट इमिटेड बाय दी सोर्सेस इन दी मीडियम हा तुमचा असेल लॅम्बडा एन. वेवलेंथ तुम्हाला तिथं ऑब्झर्व होईल त्याची लॅम्बडा एन ही वेवलेंथ इथं ऑब्झर्व होणार आहे. आणि हे जे लाईट वेव्ज सोर्सकडून येत आहेत अप टू ऑब्जेक्टिव्ह ए बी, तर त्यांचं जे काही अँग्युलर सेपरेशन तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे ते अँग्युलर सेपरेशन असेल 2 अल्फा. त्यांच्यामधलं अँग्युलर सेपरेशन आपल्याला ऑब्झर्व होईल 2 अल्फा. म्हणजे थोडक्यात आपण काय बघतो तिथं कन्स्ट्रक्शन आपल्याला कशा पद्धतीने ऑब्झर्वेशन मिळणार आहे. आपण दोन ऑब्जेक्ट घेतलेत, ओ डॅश. हे ऑब्जेक्ट आपण ए बी या ऑब्जेक्टिव्हच्या समोर प्लेस केलेले आहेत. ज्यावेळेस या ऑब्जेक्टकडून लाईट वेव्ज इमिट होणार आहेत, तर या दोन्ही ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टिव्हचा जो मधला स्पेस आहे याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर मीडियम फिल केलं आहे की ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे एन. आणि ज्यावेळेस लाईट वेव्ज या सोर्सकडून म्हणजेच ओ डॅश या सोर्सकडून इमिट होणार आहेत, दॅट टाईम वी ऑब्झर्व दी वेवलेंथ ऑफ दी लाईट लॅम्बडा एन. कारण त्या लाईट वेव्ज या एका पर्टिक्युलर मीडियममधून ट्रान्सफर होतात की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे एन. आणि या ऑब्जेक्टिव्हशी ज्यावेळेस ऑब्जेक्ट थ्रू लाईट इमिट होत आहेत, तर त्यावेळेस अँग्युलर सेपरेशन विथ दॅट ऑब्जेक्टिव्ह इज 2 अल्फा. 2 अल्फा हे अँग्युलर सेपरेशन तुम्हाला तिथं ऑब्झर्व होणार आहे. तर बघा, इथं आपल्याला दोन पॉईंट इथं क्रिएट झालेले दिसत आहेत, आय अँड आय डॅश.
असे 2 सेंटर्स आपल्याला इथं मिळणार आहेत. ज्यावेळेस लाईट इमिटेड बाय दी ऑब्जेक्ट्स ओ डॅश हे दोन्ही आता सोर्ससारखं काम करत आहेत. या दोन्ही ऑब्जेक्ट्सकडून लाईट ज्यावेळेस इमिट होणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह थ्रू त्याचं डिफ्रॅक्शन आपल्याला झालेलं ऑब्झर्व होणार आहे. आणि त्या डिफ्रॅक्शन जर होतं आहे देन वी ऑब्झर्व द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑन दी स्क्रीन किंवा बाय आयपीस. आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व करता येणार आहे. हे आय आणि आय डॅश हे जे 2 पॉईंट आपल्याला ऑब्झर्व होत आहेत दॅट इज दी सेंटर्स ऑफ दॅट डिफ्रॅक्शन पॅटर्न. जे डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला इथं प्रोड्यूस होणार आहे स्क्रीनवरती, त्यांचे हे सेंटर्स असणार आहेत आय अँड आय डॅश. बघा, आय हा जो सेंटर प्रोड्यूस झालेला आहे डिफ्रॅक्शन पॅटर्नमधला जो प्रोड्यूस झाला आहे दॅट प्रोड्यूस बिकॉज ऑफ दी ऑब्जेक्ट ओ. आणि आय डॅश जो सेंटर ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न प्रोड्यूस होतो आहे तो ऑब्जेक्ट ओ डॅश थ्रू प्रोड्यूस झालेला असणार आहे. आपल्याला एक अजून पॉईंट माहिती आहे, रेलाय क्रायटेरियन. कालच्या लेक्चरमध्ये आपण रेलाय क्रायटेरियन बघितलेला आहे, तुम्ही तो पुन्हा बघू शकता. काय सांगतायत त्या रेलाय क्रायटेरियनमध्ये, तर जस्ट रिझॉल्व कंडिशन आपल्याला तिथं ऑब्झर्व करत होतो. काय म्हणतात रेलाय क्रायटेरियन, द फर्स्ट डार्क रिंग ड्यू टू ओ डॅश. जो ओ डॅश आहे ऑब्जेक्ट त्याच्या थ्रू प्रोड्यूस झालेली फर्स्ट डार्क रिंग जी आहे दॅट शुड कोइन्साइड विथ आय अँड दॅट ऑफ दी ओ शुड कोइन्साइड विथ आय डॅश. म्हणजे थोडक्यात काय आपण म्हणू शकतो, ओ डॅश थ्रू जी काही डार्क रिंग प्रोड्यूस झालेली, फर्स्ट डार्क रिंग प्रोड्यूस झालेली असणार आहे, तर ती फर्स्ट डार्क रिंग ही सेकंड म्हणजे ओने प्रोड्यूस केलेल्या डिफ्रॅक्शन पॅटर्नचा जो सेंट्रल मॅक्झिमा असणार म्हणजे आय याच्याशी कोइन्साइड झालेली असणार आहे. म्हणजे ती कंडिशन आपल्याला जस्ट रिझॉल्व कंडिशन इथं ऑब्झर्व होणार आहे. हे जे लाईट वेव्ज आता इथे इल्युमिनेट होत आहेत, तर त्या इल्युमिनेट होत असताना स्क्रीनवरती जो काही पॅटर्न तयार होतो आहे तर तो डिपेंड असणार आहे पाथ डिफरन्सवरती. जे इल्युमिनेशन ऑब्झर्व होतं आहे आपल्याला, जो पॅटर्न आपल्याला स्क्रीनवरती ऑब्झर्व होणार आहे दॅट इज डिपेंड ऑन दी पाथ डिफरन्स. त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती पाथ डिफरन्स किती आहे यावरती तुमचा तो पॅटर्न आणि त्याचं नेचर जे आहे नेचर ऑफ इल्युमिनेशन जे आहे ते डिपेंड असणार आहे. आता आपण असं कन्सिडर केलं, आय हा तुमचा फर्स्ट डार्क रिंग आहे जो की ओ डॅश थ्रू प्रोड्यूस झालेला आहे. आय पॉईंटवरती पहिला डार्क रिंग जो ओ डॅश हा आय आहे, इथं तुमचा आय दिसतो. आय म्हणजे हा तुमचा पॉईंट आहे. या पॉईंटवरती तुम्हाला फर्स्ट डार्क रिंग लोकेटेड दिसते. कोणत्या ऑब्जेक्टने तयार केलेली, ओ डॅशने प्रोड्यूस केलेली. मीन्स हिअर वी कन्सिडर्ड दी पॉईंट आय वेअर फर्स्ट डार्क रिंग ड्यू टू ओ डॅश इज लोकेटेड. ओ डॅश थ्रू प्रोड्यूस झालेले जो डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे त्यातले फर्स्ट डार्क रिंग ही आय या पॉईंटवरती लोकेटेड आहे. त्यामुळे पाथ डिफरन्स तुम्हाला तिथं जो ऑब्झर्व होणार आहे तो पाथ डिफरन्स, त्यांच्यातल्या एक्स्ट्रीम रेजमधला जो पाथ डिफरन्स असेल तो तुम्हाला कसा ऑब्झर्व होईल, तर रेज आपण लक्षात घेऊयात, ओ डॅश ए आय आणि ओ डॅश ए आय अँड ओ डॅश बी आय. अशा पद्धतीने आपल्याला तिथं पाथ लाईटचा ऑब्झर्व होणार आहे. ओ डॅश ए आय, ओ डॅश बी आय अशा आपल्याला तिथं पाथ ऑब्झर्व होणार आहे. दॅट रेज, एक्स्ट्रीम रेज रिचेस अप टू आय फ्रॉम ओ डॅश. कशा पद्धतीने, ओ डॅश ए आय, ओ डॅश बी आय अशा पद्धतीने या पाथने लाईट वेव्ज आयपर्यंत ट्रॅव्हल होत आहेत आणि आपल्याला आयवरती ओ डॅशने तयार केलेली फर्स्ट डार्क रिंग ऑब्झर्व होते. पण आपण जर आय पॉईंट असा लक्षात घेतला तर आय पॉईंटवरती ज्या लाईट रेज येत आहेत ओ ऑब्जेक्टकडून
तर या ओ ऑब्जेक्ट च्या सिमेट्रिकल पोझिशनमध्ये तुम्हाला आय हा ऑब्झर्व होणार आहे. जो आय पॉईंट असेल दॅट इज सिमेट्रिक विथ रिस्पेक्ट टू आय. हा आय जो आहे ओ जो आहे, ओकडून ज्या लाईट इमिट होणार आहेत आणि त्याच्या थ्रू जो डिफ्रॅक्शन ऑब्झर्व होणार आहे, तर या ऑब्जेक्टिव्ह थ्रू लाईट वेव्ज आयपर्यंत ज्या येतील तर त्या सिमेट्रिकली येणार आहेत. म्हणजेच इथं तुम्हाला पाथ ऑब्झर्व होईल. ओ थ्रू ऑब्झर्व करत असताना तो पाथ असेल ए आय अँड बी आय असा तुम्हाला पाथ ऑब्झर्व होईल. अँड दॅट पाथ आर इक्वल. दोन्ही डिस्टन्सेस जे आहेत ते तुम्हाला इक्वल ऑब्झर्व होणार आहेत, कारण हे सिमेट्रिकल आय हा सिमेट्रिकल पोझिशनवरती तुम्हाला ऑब्झर्व होतोय. हा म्हणजेच आता इथं जर आपण पाथ डिफरन्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला या ओ डॅश पॉईंटपासूनचा, तर ॲक्च्युअल पाथ डिफरन्स आपल्याला मिळेल तो असणार आहे ओ डॅश, इथं बघा, ओ डॅश बी मायनस ओ डॅश ए. ओ डॅश हा इथं आहे ओ डॅश बी मायनस ओ डॅश ए. अशा हा तुम्हाला तिथे ॲक्च्युअल पाथ डिफरन्स ऑब्झर्व होणार आहे. कारण या ओ पासून जर आय पॉईंट आपण लक्षात घेतला तर सो सिमेट्रिकल पोझिशनमध्ये आहे आणि तुम्हाला पाथ हा इक्वल ऑब्झर्व होईल. ए आय अँड बी आय पाथ हा इक्वल ऑब्झर्व होणार आहे. पण ओ डॅश पासून जर आपण आय पॉईंट लक्षात घेतला तर तो सिमेट्रिकल पोझिशनमध्ये असेलच असं नाही. त्यामुळे ॲक्च्युअल पाथ डिफरन्स आपल्याला मिळेल तो असेल ओ डॅश बी मायनस ओ डॅश ए. अशा पद्धतीने आपल्याला इथं पाथ डिफरन्स ऑब्झर्व होणार आहे. आणि असं जर लाईट वेव्ज तुम्हाला इथं ऑब्झर्व होत आहेत तर याच्या थ्रू आपल्याला या मायक्रोस्कोप थ्रू ऑब्झर्व होणारा एक्झॅक्ट पाथ डिफरन्स फाइंड आउट करता येऊ शकतो. बघा, ऑब्जेक्ट ओ डॅश आणि ओ या हे जे ज्या पॉईंटवरती सिच्युएट आहेत तिथला जर आपण एनलार्ज व्ह्यू जर पाहिला तर आपल्याला या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे दिसेल. बघा, हा ऑब्जेक्ट आहे ओ आणि ओ डॅश. या दोन्हींकडून लाईट वेव्ज ए पॉईंट आणि बी पॉईंटकडे जाताना इथं दिसत आहेत. जो ऑब्जेक्टिव्ह जो आपण याच्यासमोर आहे तर त्याकडे जाणाऱ्या ह्या रेज आहेत इमिट झालेल्या. ह्या टूवर्ड्स ए अशा जाणार आहेत. ओ डॅशकडून जाणारा हा रे आहे, हा ओकडून जाणारा हा एकडे जाणारा रे आहे. आणि त्याचबरोबर ओ डॅशकडून बीकडे जाणारा हा रे असणार आहे आणि ओकडून बीकडे जाणारा हा रे असणार आहे. तर याचं जर आपण एनलार्ज व्ह्यू इथं आपण बघतोय तर त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट पाथ डिफरन्स तुम्हाला ऑब्झर्व करता येऊ शकतो. हा पाथ डिफरन्स आपल्याला मिळतो दॅट इज डी ओ डॅश प्लस ओ डॅश सी. अशा पद्धतीने आपल्याला हा पाथ डिफरन्स मिळतो. एक्झॅक्ट पाथ डिफरन्स काय असणार आहे आता, डी ओ डॅश प्लस ओ डॅश सी हा तुम्हाला तिथं पाथ डिफरन्स ऑब्झर्व होणार आहे. बघा, म्हणजेच तिथं थोडक्यात आपल्याला तो पाथ डिफरन्स मिळेल 2 इंटू ए साइन ऑफ अल्फा. कारण इथं आपल्याला जे काही अँग्युलर सेपरेशन झालेलं आहे ऑब्जेक्ट्सच्या पॉईंटवरती तर ते आहे 2 अल्फा. म्हणजे जर आपण सेपरेटली ऑब्झर्व केलं तर अल्फा अँगल इथं लक्षात घेता येणार आहे. आणि तिथं आपण ट्रिग्नोमेट्रिक आणि काही जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज जर यूज केल्या तर आपल्याला तो पाथ डिफरन्स इथं मिळणार आहे 2a साइन ऑफ अल्फा. अशा पद्धतीने आपल्याला हा पाथ डिफरन्स मिळेल ज्यावेळेस आपण हा मायक्रोस्कोप थ्रू ऑब्झर्वेशन घेतोय. ज्या लाईट वेव्ज मायक्रोस्कोप थ्रू आपण ऑब्झर्व करणार आहेत, ऑब्जेक्टकडून ऑब्जेक्टिव्हकडे इमिट होणाऱ्या ज्या लाईट वेव्ज आपल्याला ऑब्झर्व होतील तर पाथ डिफरन्स असेल त्यांच्यामध्ये 2a साइन ऑफ अल्फा हा पाथ डिफरन्स आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. आपण ऑब्झर्व करतोय मायक्रोस्कोप आणि त्याचा रिझॉल्विंग पॉवर. तर जर आता आपण याच्या आधीपर्यंत आपण बघितलं की पाथ डिफरन्स काय असू शकतो. ज्यावेळेस आपण दोन ऑब्जेक्ट
प्लेस केलेत ऑब्जेक्टिव्ह समोर, तर त्यावेळेस आपल्याला ज्या लाईट इमिट झालेल्या ऑब्झर्व होतात तर त्यांचा पाथ डिफरन्स आपण फाइंड आउट केला. दॅट इज दी 2a साइन ऑफ अल्फा. असा आपण पाथ डिफरन्स ऑब्झर्व केला. आता जर आपण जे काही ऑब्जेक्ट आपण इथं जो घेतलेला आहे तो जर नॉन ल्युमिनस असेल तर आपल्याला रिसॉल्विंग पॉवर त्या मायक्रोस्कोपचा कशा पद्धतीने ऑब्झर्व होणार आहे हे आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचं आहे. मायक्रोस्कोप विथ ए पेअर ऑफ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. नॉन ल्युमिनस म्हणजे नक्की काय असेल, जे की सेल्फ लाईट, स्वतःची लाईट असे इमिट करत नाहीत. की नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स आर दी इल्युमिनेटेड बाय सम एक्सटर्नल सोर्सेस. दुसऱ्या एक्सटर्नल सोर्सेस थ्रू त्या इल्युमिनेट होत असणार आहेत असे जे ऑब्जेक्ट असणार आहेत दॅट इज कॉल्ड ॲज नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. अशा प्रकारचे आपण इथं ऑब्जेक्ट लक्षात घेतो. मोस्ट ऑफ द टाईम ज्यावेळेस आपण मायक्रोस्कोपी ऑब्झर्व करतो आहे किंवा मायक्रोस्कोप थ्रू असे ऑब्जेक्ट ऑब्झर्व करतो आहे तर मोस्ट ऑफ दॅट ऑब्जेक्ट आर मोस्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स आर नॉन ल्युमिनस. बऱ्याचदा आपण मायक्रोस्कोप थ्रू ऑब्झर्व करत असताना हे नॉन ल्युमिनस असतात, म्हणजे दुसऱ्या एक्सटर्नल सोर्स थ्रू त्या लाईट कॅप्चर करून लाईट पुन्हा इमिट करू शकतात. अशा प्रकारचे मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला ऑब्जेक्ट ऑब्झर्व होत असतात. तर हे ज्यावेळेस आपण नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट इथं लक्षात घेतलेले आहेत तर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट जे आपण इथं ऑब्झर्व करतो आहे तर या ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला पर्टिक्युलर अशा पद्धतीने बघा, मोस्ट ऑफ द टाईम द पॉइंट or object observed through the microscope that can be considered to be point object. बऱ्याचदा जो काही आपण ऑब्जेक्ट इथं मायक्रोस्कोप थ्रू ऑब्झर्व करतो आहे तो मोस्ट ऑफ द टाईम तो कन्सिडर केला जातो पॉईंट ऑब्जेक्ट. अँड दॅट पॉईंट ऑब्जेक्ट प्रोड्युसिंग ॲरे रिंग इन देअर डिफ्रॅक्शन पॅटर्न. हा जो काही पॉईंट ऑब्जेक्ट आहे तो ॲरे रिंग प्रोड्यूस करणार आहे डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये. अशा पद्धतीने आपल्याला ऑब्झर्वेशन मिळणार आहे. जो आयपीस आपण इथं ऑब्झर्व करतो यूज करतो टू ऑब्झर्व सच ॲरे रिंग्स और सच डिफ्रॅक्शन पॅटर्न दॅट आयपीस इज फिल्ड विथ सम ट्रान्सपरंट मटेरियल, की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल एन. म्हणजे ज्यावेळेस आता ऑब्जेक्ट जो आपण पॉईंट ऑब्जेक्ट इथं कन्सिडर केलेला असेल त्या पॉईंट ऑब्जेक्टकडून ज्या लाईट रेज आयपीसकडे ट्रॅव्हल होतील, इमिट होतील, तर त्या ट्रॅव्हल होत असताना या पर्टिक्युलर ट्रान्सपरंट मटेरियलमधून त्या इमिट होणार आहेत. म्हणजेच जर आपण त्या लाईट वेव्हची वेवलेंथ इथं लक्षात घेतली तर वेवलेंथ ऑफ लाईट इन दिस मटेरियल इज लॅम्बडा एन इक्वल टू लॅम्बडा डिव्हाइड बाय एन. अशा पद्धतीने आपल्याला त्या लाईट वेव्हची वेवलेंथ ऑब्झर्व होणार आहे. कारण का जो आपण आयपीस घेतलेला आहे दॅट आयपीस इज फिल्ड विथ सम ट्रान्सपरंट मटेरियल. काही ट्रान्सपरंट मटेरियल थ्रू तो फिल केलेला असणार आहे. त्यामुळे ऑब्जेक्टकडून ज्या लाईट इमिट होतील टुवर्ड्स दी ऑब्जेक्टिव्ह तर त्यावेळेस तुम्हाला त्या लाईट वेव्हची वेवलेंथ ऑब्झर्व होईल लॅम्बडा एन इक्वल टू लॅम्बडा डिव्हाइड बाय एन. जे आपण इथं फॉर्म्युला इथं लक्षात घेतो आहे ही वेवलेंथ आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. कारण इथं लक्षात घेऊयात आपण लॅम्बडा इज दी वेवलेंथ ऑफ लाईट इन एअर अँड एन इज दी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दी मटेरियल. जो मटेरियल आपण फिल केला आहे आयपीसमध्ये तर त्या मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन असेल आणि एअरमधून लाईट ट्रॅव्हल होत असताना त्या लाईटची वेवलेंथ असणार आहे लॅम्बडा. अशा पद्धतीने आपल्याला वेवलेंथ ऑफ लाईट इन दिस मटेरियल ऑब्झर्व करता येऊ शकते. तर आपल्याला एक अजून पॉईंट माहिती झालेला आहे पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स आपण अशा मायक्रोस्कोप थ्रू ऑब्झर्वेशन घेत असताना पाथ डिफरन्स इज 2a साइन ऑफ अल्फा. इथं आपल्याला ए काय माहिती, ए इज दी डिस्टन्स बिटवीन दी टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट जे आपण घेतो आहेत आता इथं आपण नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट घेतलेले आहेत. हिअर वी कन्सिडर्ड ओ अँड ओ डॅश दॅट टू ऑब्जेक्ट्स आर नॉन ल्युमिनस. त्या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स आहे ते दोन्ही ऑब्जेक्ट जे काही पर्टिक्युलर डिस्टन्सने सेपरेट झालेले असणार आहेत तर ते डिस्टन्स असेल ए. आणि
अँग्युलर सेपरेशन त्यांच्यामधलं असेल, जे ऑब्जेक्टिव्हशी जे अँग्युलर सेपरेशन तुम्हाला ऑब्झर्व होतं दॅट इज दी अल्फा. तर पाथ डिफरन्स आपल्याला इथं ऑब्झर्व होईल 2a साईन अल्फा. अशा पद्धतीने आपल्याला पाथ डिफरन्स ऑब्झर्व होईल. पण इथं ॲक्च्युली आपण लॅम्बडा काय लक्षात घेतो आहे, ज्यावेळेस लाईट रेज या पर्टिक्युलर मटेरियलमधून पास होतात तर लॅम्बडा आपल्याला मिळतो. दॅट लॅम्बडा इज लॅम्बडा एन इक्वल टू लॅम्बडा अपॉन एन. अशा पद्धतीने मिळणार आहे. म्हणजेच इथं आपल्याला काय मिळेल, सॉरी 2a sin अल्फा इज इक्विव्हॅलंट टू लॅम्बडा एन दॅट इज इक्विव्हॅलंट टू लॅम्बडा डिव्हाइड बाय एन. अशा पद्धतीने मिळेल. आणि त्यावरून आपल्याला ए इथं फाइंड आउट करता येईल. ए इज इक्विव्हॅलंट टू, इथं आपल्याला बघा फॉर्म्युला लिहिलेला आहे दॅट ए इज इक्विव्हॅलंट टू लॅम्बडा डिव्हाइड बाय 2 इंटू एन साईन ऑफ अल्फा. अशा पद्धतीने आपल्याला मिळणार. फक्त रिअरेंज केलेले आहेत आपण इथं टर्म. 2a साईन अल्फा इक्वल टू लॅम्बडा डिवाइड बाय एन असा फॉर्म्युला घेऊन आपण इथं फॉर्म्युला एचा प्रोड्यूस केला आहे. ए इक्वल टू लॅम्बडा डिवाइड बाय 2n साईन ऑफ अल्फा असा आपल्याला इथं फॉर्म्युला मिळतो आहे. बट हिअर n इंटू साईन अल्फा इज कॉल्ड ॲज न्यूमरिकल ॲपर्चर. हा जो फॅक्टर n इंटू साईन अल्फा जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज न्यूमरिकल ॲपर्चर. याला आपण म्हणतो न्यूमरिकल ॲपर्चर. आणि याच्यावरून आपल्याला त्या ज्यावेळेस आपण नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट यूज केलेले आहे दॅट टाईम दिस इज दी लिमिट ऑफ रिझॉल्युशन. ए इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 इंटू एन साईन ऑफ अल्फा इज दी limit of resolution and the factor n sin alpha is called as numerical aperture. आणि यावरून आपल्याला रिझॉल्विंग पॉवर फाइंड आउट करता येऊ शकतो. दॅट रिझॉल्विंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप इज दी रेसिप्रोकल ऑफ दी लिमिट ऑफ रिझॉल्युशन. म्हणजेच आपण इथं काय करणार, आर इक्वल टू 1/a अशा पद्धतीने आपल्याला इथं फॉर्म्युला फाइंड आउट करता येऊ शकतो. आर इक्वल टू 1/a इज दी रिझॉल्विंग पॉवर. आणि हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला रिझॉल्विंग पॉवर काय मिळेल तर तो आपल्याला फॉर्म्युला अशा पद्धतीने असणार आहे. दॅट फॉर्म्युला इज आर इक्वल टू 2 इंटू एन साईन ऑफ अल्फा डिव्हाइड बाय लॅम्बडा. किंवा एन साईन अल्फाला आपण म्हणतोय न्यूमरिकल ॲपर्चर. त्यामुळे आपल्याला इथं काय मिळणार आहे, 2 इंटू न्यूमरिकल ॲपर्चर डिव्हाइड बाय लॅम्बडा इज दी रिझॉल्विंग पॉवर ऑफ दॅट मायक्रोस्कोप व्हेन वी यूज नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण वापरलेले असतील तर त्यावेळेस आपल्याला रिझॉल्विंग पॉवर मिळेल 2 इंटू न्यूमरिकल ॲपर्चर डिव्हाइड बाय लॅम्बडा. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला इथं मिळणार आहे. हा बघा, आर इक्वल टू 1/a दॅट इज इक्विव्हॅलंट टू 2 इंटू NA मीन्स न्यूमरिकल ॲपर्चर डिव्हाइड बाय लॅम्बडा. हा दॅट इज दी रिझॉल्विंग पॉवर ऑफ दी मायक्रोस्कोप when we use the pair of non-luminous object. Now we observe the second case. Next case, microscope with self-luminous point object. तर इथं जर आपण मायक्रोस्कोप थ्रू ऑब्झर्वेशन घेतोय तर इथं वी कन्सिडर दी सेल्फ ल्युमिनस पॉईंट ऑब्जेक्ट. जे पॉईंट ऑब्जेक्ट आहेत ते सेल्फ ल्युमिनस आहेत, म्हणजे ते स्वतः लाईट इमिट करू शकतात. अशा प्रकारे आपण हे सेल्फ ल्युमिनस पॉईंट ऑब्जेक्ट घेतलेले आहेत आणि ते मायक्रोस्कोप थ्रू ऑब्झर्व करतोय. तर त्यामुळे वेळेस आपल्याला काय ऑब्झर्व होईल, इथं आपण when we have such a self luminous point object we apply the Abbe theory of array disk. जी ॲरे डिस्कची जी ॲबे थिअरी आहे ती आपण इथं यूज करू शकतो. इथं आपल्याला जो डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व होईल या ड्यू टू दी पेअर ऑफ सेल्फ ल्युमिनस पॉईंट ऑब्जेक्ट थ्रू जो काही डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व होणार आहे त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नला आपण
ॲबे थिअरी म्हणजेच ॲरे डिस्क किंवा रिंगची जी थिअरी आहे ती आपण इथं ॲप्लाय करू शकतो आणि त्यावरून आपल्याला पाथ डिफरन्स इथं ऑब्झर्व होईल. द पाथ डिफरन्स बिटवीन द एक्स्ट्रीम रेज ॲट द फर्स्ट डार्क रिंग इज गिव्हन बाय 1.22 लॅम्बडा. पाथ डिफरन्स आपल्याला इथं मिळणार आहे. पाथ डिफरन्स बिटवीन द एक्स्ट्रीम रेज ॲट द फर्स्ट डार्क रिंग, दॅट पाथ डिफरन्स इज 1.22 लॅम्बडा. अशा पद्धतीने आपल्याला मिळेल. आणि यावरून आता आपल्याला याच्या आधीच पाथ डिफरन्स आपण फाइंड आउट केला आहे, दॅट इज 2a साइन ऑफ अल्फा. आणि इथं आता जर आपण सेल्फ ल्युमिनस पॉईंट जर घेतले तर एक्स्ट्रीम रेजमध्ये आपल्याला पाथ डिफरन्स मिळतो 1.22 लॅम्बडा. तर दोन्ही जर आपण इक्विव्हॅलंट असे दाखवले तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल 2a साइन ऑफ अल्फा इक्वल टू 1.22 लॅम्बडा n. म्हणजेच ए मिळेल तुम्हाला ए इक्वल टू 1.22 लॅम्बडा n डिवाइड बाय 2a. आपण 2 इंटू साइन अल्फा ही टर्म पूर्ण आपण शिफ्ट केली आहे राईट साईडला, त्यामुळे ती आपल्याला डिनॉमिनेटरला शिफ्ट झालेली दिसते. हिअर द 2 साइन ऑफ अल्फा. सो ए इक्वल टू 1.22 लॅम्बडा n डिवाइड बाय 2 इंटू साइन ऑफ अल्फा. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे इथं. सो 2a बिकम बघा 1.22 डिवाइड बाय 2. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं देन ए बिकम 0.61 लॅम्बडा डिवाइड बाय n इंटू साइन ऑफ अल्फा. पण आपल्याला एक गोष्ट अजून माहिती झाली आधीच्या डिस्कशनवरून, n इंटू साइन अल्फा इज दी न्यूमरिकल ॲपर्चर. म्हणजेच इथं आता फॉर्म्युला तयार होईल ए इक्वल टू 0.61 लॅम्बडा डिवाइड बाय न्यूमरिकल ॲपर्चर. असा इथं आपल्याला फॉर्म्युला तयार झालेला ऑब्झर्व होणार आहे. आणि ह्या दॅट फॉर्म्युला इज फॉर दी लिमिट ऑफ रिझॉल्युशन. आणि आपल्याला रिझॉल्विंग पॉवर मिळेल, दॅट इज दी रेसिप्रोकल ऑफ दिस फॉर्म्युला ए इक्वल टू 0.61 लॅम्बडा डिवाइड बाय न्यूमरिकल ॲपर्चर. याचा आपण रेसिप्रोकल घेतला की आपल्याला रिझॉल्विंग पॉवर इथं फाइंड आउट करता येणार आहे. दॅट रिझॉल्विंग पॉवर इज आर इक्वल टू 1/a इक्वल टू NA डिवाइड बाय 0.61 लॅम्बडा. म्हणजेच न्यूमरिकल अपर्चर डिवाइड बाय 0.61 लॅम्बडा is the resolving power of microscope when we use the self luminous point objects. अशा पद्धतीने आपल्याला इथं दोन रिझॉल्विंग पॉवर्स इथं ऑब्झर्व होणार आहेत मायक्रोस्कोपच्या. एक तर असेल तुमचा आर इक्वल टू न्यूमरिकल ॲपर्चर डिवाइड बाय 0.61 लॅम्बडा. न्यूमरिकल ॲपर्चर डिवाइड बाय 0.61 लॅम्बडा हा तुम्हाला रिझॉल्विंग पॉवर ऑब्झर्व होईल मायक्रोस्कोपचा, किंवा वॅन मायक्रोस्कोप विथ सेल्फ ल्युमिनस पॉईंट ऑब्जेक्ट. आणि अजून आपल्याला रिझॉल्विंग पॉवर ऑब्झर्व होतोय तो काय असेल तर आर इक्वल टू 2 इंटू NA डिवाइड बाय लॅम्बडा. म्हणजेच 2 इंटू न्यूमरिकल ॲपर्चर डिवाइड बाय लॅम्बडा असा फॉर्म्युला आपल्याला प्रोड्यूस झालेला ऑब्झर्व होईल. दॅट इज द रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप किंवा मायक्रोस्कोप विथ ए पेअर ऑफ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. असे आपल्याला दोन फॉर्म्युलेज इथं ऑब्झर्व होणार आहे. पण ज्यावेळेस आपण इथं बेटर रिझॉल्युशन आपल्याला रिक्वायर्ड असणार आहे तर त्यावेळेस आपण जो ए यूज केलेला आहे, ए म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, हे खूप कमी आपण ठेवू शकतो. फॉर बेटर रिझॉल्युशन ए शुड बी मिनिमम. ए हा तुमचा खूप मिनिमम आपण ठेवणार आहोत. ए इज द डिस्टन्स बिटवीन दी टू ऑब्जेक्ट. जे आपण सुरुवातीला बघितलं ओ अँड ओ डॅश हे दोन ऑब्जेक्ट जे आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स आपण ए घेतलेलं आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे हे खूप मिनिमम जर ठेवलं देन वी गेट दी बेटर रिझॉल्युशन. अजून एक पॉईंट आपण इथे लक्षात घेऊयात.
अशाच जर आपल्याला रिझॉल्युशन हवा असेल तर जो तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे दॅट ऑब्जेक्टिव्ह इज फिल्ड विथ ऑइल विच हॅविंग दी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन. म्हणजेच आपण थोडक्यात काय करू शकतो, फॉर बेटर रिझॉल्युशन और दॅट बेटर रिझॉल्युशन कॅन बी अचीव्ड बाय युझिंग ॲन ऑइल फील्ड ऑब्जेक्टिव्ह अँड दॅट ऑइल फील्ड ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड्स हायर व्हॅल्यू ऑफ एन. मॅक्झिमम हायर व्हॅल्यू तुम्हाला तो एनची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हायर तुम्हाला तिथं देणार आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला बेटर रिझॉल्युशन ऑब्झर्व करता येऊ शकतं. हे दोन आपल्याला पॉईंट इथं लक्षात घ्यायचे असणार आहेत. दॅट इज दी मायक्रोस्कोप. आणि या मायक्रोस्कोपचा जो काही रिझॉल्विंग पॉवर आहे हे आपण इथं दोन फॉर्म्युलेज इथं लक्षात घेतलेले आहेत. रिझॉल्विंग पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ दी लिमिट ऑफ रिझॉल्युशन आणि याच्यावरून आपल्याला फॉर्म्युलेज मिळालेले आहेत. रिझॉल्विंग पॉवर इक्वल टू न्यूमरिकल ॲपर्चर अपॉन 0.61 लॅम्बडा, किंवा जर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट आहेत तर रिझॉल्विंग पॉवर असेल 2 × न्यूमरिकल ॲपर्चर डिवाइड बाय लॅम्बडा. असे दोन आपल्याला फॉर्म्युलेज इथं ऑब्झर्व होत आहेत. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. दॅट इज दी रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप.